मुंबईतील आझाद मैदानावरील कीर्तन महोत्सवात 4 सप्टेंबर रोजी सुप्रिया साठे यांची कीर्तन रूपी सेवा। आरक्षण मिळवण्यासाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाला रविवारी दिवसभर खेड तालुक्यातील गावागावातून चटणी भाकरी, पाणी बिस्किटसह सुका खाऊची व्यवस्था। राजूनवर, चाकण, पाईटसह तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून पाण्यासह पिठलं भाकरी घेऊन बांधव मुंबईकडे। ग्रामस्थांच्या वतीनं भाकरी, पाणी, बिस्किट, फरसाण यासह विविध खाद्यपदार्थांची वाहने आंदोलनस्थळी। पेट्रोल पंपावर फुकटात इंधन भर, अन्यथा महिन्याला 5,000 रुपये अशी हप्त्याची मागणी करणाऱ्या 20तील तिघांना चाकण पोलिसांनी ठोकल्या बेड्या। 19 वर्षीय अतुल अर्जुन तांबे, 18 वर्षीय सोहम माने, 20 वर्षीय ओंकार बागल यांना अटक। सचिन शिवाजी बिरादार यांची पोलिसात फिर्याद। वराळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत विविध विकास कामांचे लोकार्पण आणि 1965 ते आजपर्यंतची विकास यशोगाथा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात। ग्रामपंचायतीतर्फे प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत विस्तारीकरण, पाणी पुरवठा योजना, बहुउद्देशीय इमारत, अंतर्गत रस्ते, भुयारी गटार अशा महत्त्वपूर्ण कामांचा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते लोकार्पण। कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद बुट्टे पाटील, कॉर्निंग कंपनीचे अमित अभ्यंकर, भामचंद्र संस्थेचे अध्यक्ष अजित बुट्टे पाटील, गट विकास अधिकारी विशाल शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई, अमित पाथरवड, शिक्षण अधिकारी संजय नाईकडे, सरपंच पूजा बुट्टे पाटील आदींची उपस्थिती। राजगुन्नर येथील महात्मा गांधी विद्यालय आणि कृष्ण महाविद्यालयाच्या प्राचार्या संध्या कांबळे यांना राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित। जन आरोग्यम परिवार संचालित जाणीव फाउंडेशन संगमनेरच्या वतीनं दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, कृषी आणि वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराचे केले जाते वितरण। यंदा विविध क्षेत्रातील एकूण 35 मान्यवरांना सन्मानित। संगमनेर येथील थोरात महाविद्यालयाच्या केबी दादा देशमुख सभागृहात पुरस्कार वितरण संपन्न। नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण। यावेळी माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती। रोकल येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इनोव्हेशन लॅबचे हवामान तज्ज्ञ मिलिंद बुजुमदार यांच्या हस्ते उद्घाटन। लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, 3D प्रिंटिंग, कोडिंग आदींवर प्रत्यक्ष अनुभव तसेच कृतीयुक्त मार्गदर्शन घेता येणार। कर्नल अभिजित महाजन, प्राचार्य विशाल जाधव यांची प्रमुख उपस्थिती। आता धरणांमधील पाणी साठा।